नमस्ते मैत्रिणींनो. आज मी एक नवीन विषय घेऊन येते आहे, कोविड नंतरचं जीवन. वाटलं होतं की कोविड नंतर लोक बदलतील, जगण्याची एक संधी मिळावी म्हणून या काकांनी माझा हात घट्ट पकडून ठेवलेला अजूनही आठवतो. त्यांना ही संधी मिळालीच नाही. कोविडमुळे 5 लाखाहून अधिक लोक या देशात आपल्या डोळ्यासमोर गेले. प्रत्येकाच्या घरातील, नात्यातील किमान एक जण एका न दिसणाऱ्या विषाणूने मारून टाकला. त्यावेळी आपल्या मनात काय विचार होते हे प्रत्येकाने स्वतःला एकदा विचारून पाहावे. सगळं पहिल्यापासून सुरू करू, पुन्हा उभं राहू, फक्त या आजाराच्या संकटातून बाहेर पडावं, आपल्याला एक संधी मिळावी, हाच विचार प्रत्येकाच्या मनात होता ना. आपल्याला ती संधी मिळालीही, आणि आपण काय करतो? जागतिक पातळीवरील रशिया युक्रेन युद्ध असो, की भारतातील दंगली असो, की महाराष्ट्रातील सध्याचं किळसवाणं राजकारण असो, माणूस म्हणून लाज वाटलीच पाहिजे. 365 दिवसांपूर्वी आपल्या नातेवाईकांना बेड उपलब्ध होत नव्हते. बेड मिळाला, ऑक्सिजन पुरत नव्हता. ऑक्सिजन मिळालाच तर औषध नव्हते, आणि कुठेतरी हे सगळं मिळालंच तर व्हेंटिलेटर नसायचं. स्वतःच्या गळ्याभोवती बोट गच्च पकडून घुगऱ्या आवाजात डॉक्टर वाचवा, जीव घाबरलाय म्हणत तरणी ताठी पोरं जीव सोडताना बघितली आहेत. खरं तर त्यांचं कर्तव्य होतं. व्यावहारिक भाषेत त्यांना त्यांचे पैसे मिळायचे, पण तरीही त्या पलीकडे जाऊन सफाई कर्मचाऱ्यांनी आपलं योगदान दिलं. रुग्णांच्या हागणं मुतणं साफ केलं. सिस्टर लोकांनी घरी लेकरं बाळं सोडून त्या नरकातल्या देणाऱ्या किट घालून 18-20 तास काम केलं. आपल्या जीवाचा विचार न करता असंख्य डॉक्टरांनी उपचार केले. ते सर्व काही आजचा दिवस पाहण्यासाठी नक्कीच नव्हतं. माणूस जगला पाहिजे हीच सर्वांची एकमेव इच्छा होती. 100 वर्षापूर्वी युरोपमध्ये आलेल्या साथीच्या रोगांनी त्यांच्या जगण्याची पद्धती बदलल्या. साफसफाई आली, बंधनाल्या आल्या, खोकताना किंवा शिंकतावर तोंडावर रुमाल आला, वरून सॉरी बोलणं आलं. आपण एवढ्या मोठ्या आजाराच्या लाटेनंतर काय शिकलो? धर्म, जाती, दंगली, झेंडे आणि अजेंडे. शतकातून एखादी अशी आपत्ती येते जी माणसामध्ये परिवर्तन घडवून आणते. इथे आपण रानटी माणसासारखं एकाच वर्षात काही शतकं मागे गेलो. आपत्तीच्या काळात जात, भाषा, धर्म, अस्मिता, अजेंडा असलं काहीच नव्हतं. एक माणूस दुसऱ्या माणसाला वाचवण्यासाठी शक्य होईल ते सर्व काही करत होता. एवढं सरळ सोपं होतं. एकाच वर्षात सगळं संपलं. आपली प्राथमिकता काय आहे हे अजूनही कळू नये. यापेक्षा दुर्दैव ते काय? सत्ताधारी असो की विरोधक, त्यांची पोटं भरलेली आहेत. यांच्या पुढच्या 7 पिढ्या बसून खाणार आहेत. भरल्या पोटी त्यांचे खेळ सुरू आहेत. नोकऱ्या, महागाई या गोष्टी तर फार दूरच्या राहिल्या, पण उद्या जर ही किंवा अशी आपत्ती पुन्हा आली तर आपली तक्रार काय आहे हा प्रश्न आज विचारणं गरजेचं असताना, आपणच जर अर्थहीन अस्मितेमध्ये आनंदी होत असू तर मग आज ना उद्या आपली लायकी साथीच्या रोगात मरण्याचीच आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. कसल्या राजकारण आणि धर्मकारणाच्या टिमक्या वाजवता? श्वास पुरत नव्हता म्हणून पायाच्या टाचा घासून गुळामुळा झालेली 500हून अधिक बेडशीटं अजून नजरेसमोर आहेत. आपण त्यांच्यापैकी एक नव्हतो. आपल्याला दुसरी संधी मिळाली आहे. ही गोष्ट पुढचं आयुष्य समाधानाने जगण्यासाठी पुरेशी आहे. नमस्ते.